मज्जा आहे ना तरुण पिढीची. काय लकी आहेत बघ. म्हणजे मोबाईल असल्यामुळे सतत एकमेकांच्या संपर्कात राहता येतं. नाहीतर आपल्या वेळेला फक्त लँडलाईन, तो सुद्धा बरोबर आपण फोन करावा तो दुसराच कोणीतरी उचलणार. बाबा, तुम्ही हे मला ऐकवताय का? अजून कोणाला नाही, म्हणजे शर्वरीचं तसं काही नाहीये ना. सो मेरे पास टाइम नहीं है भाई. मला अभ्यास करायचंय, डायरेक्ट फर्स्ट यायचंय. आणि माझ्याकडे काय याच्यासारखं बना बनाया बाबांचा बिझनेस नाहीये. हॅलो, मी सुद्धा अभ्यास केला आणि क्लासही मिळवलाय. तेव्हा बाबांनी उभं केलंय मला. विचारता ना, नाही तर दुसरीकडे बघ असं सरळ सांगितलं असतं त्यांनी. एवढा हिरो आहेस ना, मग मधुरा का रे तुला घास टाकत नाही? काय भाषा तुझी. कांट हेल्प बाबा, मुद्दा कळतो ना तुम्हाला. दॅट्स इट. बरोबर. मला सांग, मधुराने तुझा विचार करावा यासाठी तुझ्याकडे काही प्लॅन आहे का? म्हणजे मी तिला कालच असं बाजूबाजूने आणि अडून अडून विचारलं की तुला कसं प्रपोज केलेलं आवडेल. म्हणजे मी नाही, कोणीही. म्हणजे मीच, म्हणजे तसंच प्रपोज करेन ना तिला. हे असं बाजूबाजूनी अडून अडून विचारत राहिलास ना तर तुझा तोंडचा घास कधी निघून जाईल ना ते तुझं तुलाही कळणार नाही. बाबा, येस, तिने जर तुझा विचार करायला हवा असेल तर तू तिचा विचार करणं बंद कर आणि स्वतःच्या करिअरवर लक्ष दे. आता तू माझ्याबरोबर काम करतोयस, पण माझ्याबरोबर काम करूनही तू स्वतःचा ठसा कसा उमटवू शकशील याचा विचार कर. यामुळे दोन गोष्टी होतील. एक तर तुझा कॉन्फिडन्स वाढेल आणि दुसरं म्हणजे तुझ्या कामामुळे मधुरा इम्प्रेस होईल. आणि एक गोष्ट लक्षात घे, ती खूप फोकस मुलगी आहे आणि आपल्या स्वतःच्या करिअरच्या बाबतीमध्ये ती खूप सिरियस आहे. त्यामुळे तिने जरी सांगितलेलं असलं की कोणी कसं प्रपोज करावं तरी या क्षणाला ती कोणालाही हो म्हणणार नाही. अनलेस 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 ती स्वतःच्या नकळत कोणाच्या प्रेमात पडत नाही तोवर. यू राईट शशांक. हे बघ मिहिर, करिअर हे आता महत्वाचं आहेच तुझ्यासाठी, पण शशांक, मधुरा सुद्धा तितकीच महत्वाची आहे. सो मिहिर, आता या दोघांमध्ये तू कसा बॅलन्स साधतोयस, दॅट इज युअर चॅलेंज. टेक द चॅलेंज डूड. यायचं का? कणसं आणली आहेत, संध्याकाळी मुलींकडनं भाजून घ्या. तुम्हाला आवडतात ना? मला आवडतात ग हेमा, पण हल्ली दात त्रास देतात माझे बाई. नाही, पण यांचे दात चांगले आहेत, ते खातील की. मावशी, तुला काय वाटलं? हेमा मावशीने तुझ्यासाठी आणलेत कणस? मधुरा, नाही म्हणजे कोळी आहेत कणसं, सगळेच खातील. अय्या, साखरपुड्याची तयारी वाटतं. हो ग बाई, भटजी म्हणू नको, पाहुणे म्हणू नको, मिठाई म्हणू नको, केवढा खर्च असतो. आपल्याकडे विधी काही कमी असतात? प्रत्येक विधीला अर्थ आहे कमू. हो बरोबर आहे मामा, पण एवढं तामझाम कशाला करायचा, स्पेशली देण्या घेण्याचा. आत्ता बोलतेस असं, पण तुझं ठरलं ना की सगळं वेगळंच बोलशील. कधी ठरवता हिचं? ए प्लीज माझ्यावर नका घसरू आता. ताईचं लग्न छान पार पाडू दे. ए मामा, काय ग? माझं ठरलंय. काय? ताईचं लग्न मस्त एन्जॉय करायचं. ताई सासरी गेली ना की तिच्या बरोबर जायचं, तिकडे सगळं नीट आहे ना बघायचं, थोडे दिवस राहायचं आणि मगच परत यायचं. हे जा जा, तू जी पाठ साखर म्हणून जा.
नाहीतरी मला मीराची काळजी आहेच. ती अशी अबोल, तिथे काय घडतंय काय घडत नाही कळायला नको का? नाहीतरी तिचं पान हलत नाही हिच्याशिवाय. ती तिकडे रुळेपर्यंत तू तिथेच राहा. नशीब अक्षयला भाऊ नाही, नाहीतर सख्या बहिणी सख्या जावा झाल्या असत्या. एकाच मांडवात दोघींचा बार उडवून दिला असता. आपला खर्च वाचला असता दादा. कमू, हे तू बरोबर बोललीस. आणि मग दोघींचा नवरा पण एकच असता. ऐकलंत का? मावशी शी बाबा, तुला ना गंमतच कळत नाही. आणि तसही अक्षय इज नॉट माय टाइप. हे बघ मीरा, मला कळते थोडीशी लाजाळू आहेस तू, संकोची आहेस, तर त्यामुळे हे असं सिच्युएशनमुळे तुला अवघडल्यासारखं झालं असेल. आणि फ्रँकली स्पीकिंग ना, हे असं ड्रिंक्स करणं, थोडं फ्लटिंग करणं हे आता कॉमन झालंय ग. आणि त्यातून तू अशा कुठल्याही अनोळखी मुलासोबत नव्हतीस. तू अशा मुलासोबत होतीस ज्याच्यावर तुझं लग्न ठरलंय. त्यामुळे टेन्शन नको घेऊस तू. आता मित्रांसमोर ओरडला हे जरा चुकीचाच वागला तू. विशाखा, तू बरोबर बोलतेस. नाही म्हणजे कोणीही मला हेच सांगितलं असतं. पण माझा आतला आवाज ना काहीतरी वेगळं सांगतोय मला. माझं अंतर्मन सांगतंय की हे जे काही चाललंय ना ते बरोबर नाहीये. मीरा, मग तू कोणाचंच ऐकू नकोस. तू फक्त तुझ्या मनाचं ऐक. तुला जे वाटतंय ते कर. आणि लग्न ही अशी गोष्ट आहे की एकदा का पाऊल पुढे टाकलं की मागे फिरता येणार नाही. बघ, लग्नानंतर काही करता येणार नाही मीरा. काय ग, काय करता येणार नाही? लग्न बिग्न मोडायला चाललीस की काय? मुश्किलीने ठरलंय, काहीतरी करू नको ग बाई. काय बोलताय देसाईबाई तुम्ही? कोणी लग्न वगैरे मोडत नाहीये. आम्ही वेगळंच बोलत होतो काहीतरी. मीरा, बघ, तू तुझ्या मनाचं ऐक. समाज काय म्हणेल, ह्या देसाईबाई काय म्हणतील याकडे लक्ष नको देऊस. एकदा का लग्न झालं की या देसाईबाई येणार नाहीयेत प्रॉब्लेम सोडवायला तुझे. काय ग, माझ्याबद्दल काय बोलताय? नाही, अजून बरेच बरे विषय आहेत आमच्याकडे. काय करू मी? मनाचं ऐकू की ती वेळच आता टळून गेली? अक्षयचं खरं रूप आज कोणत्याही परिस्थितीत पुराव्यासकट मामांच्या हातात ठेवता आलं पाहिजे. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. तू बोलू नको माझ्याशी. काय? किती उशीर केलाय? आय सेड आय एम सॉरी. काय ना, काहीच दिवसांचा प्रश्न आहे. पण काय? आपल्या या लव्ह स्टोरी मध्ये दोन विलन आहेत. एक माझा खडूस मामा आणि तुझे स्वीटहार्ट पप्पा. एक्झॅक्ट. ओढाताण होते माझी पैसे कमवण्यामध्ये. कमवता जावंही पाहिजे ना. डिड आय कॉम्प्लिमेंट यू? यू आर लुकिंग हॉट टुडे. शट अप. आगाऊपणा करू नको. लुकिंग हॉट.
अरे याचं तर अफेअर आहे या मुलीशी. वीराला आणि मामाला पूर्ण फसवलं याने. पण माझ्या पूर्णवर विश्वास कोण ठेवणार? आय नीड अ प्रूफ. मीरा. हा मीरा बोल. हॅलो आदित्य, मला काहीतरी बोलायचंय तुझ्याशी. बोल ना मीरा. असं फोनवर. ओके, मी येतो लवकर घरी. हा, भेटून बोलू. अरे थँक्यू. अच्छा ऐक ना, असं चोरून चोरून भेटायचं ना कंटाळा आला मला पण. चल आपण लग्न करूया. हो ऍटलिस्ट तू तुझ्या आईला तरी भेटव मला. सासूबाईंना भेटण्याची एकदम घाई झाली आहे तुला. हॅलो. अरे अक्षय, कुठे आहेस तू? गुरुजी आले साखरपुड्याची तारीख ठरवायला. अच्छा, आलो आलो, मी लगेच आलो. हो बेब, मला जावं लागेल. कुणाचा फोन होता? क्लायंटचा. अगं ते मी पैशाची खूप ठिकाणी बोलणी करून ठेवली आहेत, तर त्याच एका क्लायंटचा फोन होता. म्हणाला एक मोठं डील क्रॅक होत आहे, लगेच ये. जाऊ मी? काय अक्षय, तुझं नेहमीच झालंय. एक तर तू उशिरा आलास आणि आता लवकर जातोय. मी पाऊण तासापासून तुझा वेट करते इथे आणि 15 मिनिटं झाली आणि तू निघतोयस. त्याला काय अर्थ आहे का? अरे अरे हे 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 पूर्वा, प्लीज प्लीज रागवू नकोस. म्हणजे तू रागवल्यानंतर खूप सुंदर दिसतेस, पण प्लीज. हे बघ, आपल्याला लवकरात लवकर लग्न करायचं की नाही? हो. मग त्यासाठी पैसे हवेत की नाही? हो. मग त्यासाठी काम करावं लागणार आहे की नाही? हो. आम्हाला आत्ता जावं लागेल की नाही? हो. हे जा, तू नेहमी मला असं फसवतोस. रिअली सॉरी. बरं, आत्ता पळू? तुला कुठे ड्रॉप करू? नाही, तू जा, मी जाते. शुअर? हा अक्षय माझ्यापासून काही लपवत तर नाहीये ना? काय ग, फेऱ्या का मारते? काही नाही. काही नाही कसं? लहानपणापासूनची तुझी सवय आहे. तुझं काही बिनसलं ना की तू अशी फेऱ्या मारायला लागतेस. बस इकडे, बस. सांग, काय झालं? खरंच काही नाही. तुला मुलगा पसंत आहे ना? हो मामा. मग काळजी कसली आहे तुला? तुझ्यावर लग्नाच्या खर्चाचं ओझं तर नाही ना होणार? वेडी आहेस का तू? अगं, या दिवसासाठी तर मी धडपडतोय. आज तुझी आई हवी होती, ती नाहीये म्हणून तुला काहीही कमी पडता कामा नये. खर्चाची काळजी तू करू नकोस. हा खर्च आहे ना, याने मला खूप मोठं सुख मिळणार आहे. माझं कर्तव्य पूर्ण झाल्याचं सुख. तू काळजी करू नकोस. पण बाकी तुझी काही तक्रार नाही ना? बस, आणखीन काही नको मला. मी जरा माधवरावांना भेटून येतो.
तुला मुलगा पसंत आहे ना? बाकी तुझी काही तक्रार नाही ना? मीरा, काय बोलायचं होतं? मी तुलाच कॉल करणार होतो, तितक्यात तुझा फोन आला. प्लीज मला सांग, तुला काय बोलायचं होतं? नाही, काय नाही. मीरा, तुझे डोळे सांगतायत तुला काहीतरी बोलायचं. अक्षय, काय रे, सारखं सारखं काय असतं तुझं इथे? जा घरी, अथर्व वाट पाहतोय, जा. आदित्यला काय सांगायचं होतं मला? काय बोलत होता ग तू? त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको. आंधळ दळतय आणि कुत्रं पीठ खातय. हा तेच ते. ये इकडे. अगं साखरपुड्याच्या मेनूची आपल्याला तयारी करायची. ये बस. सांग मला, श्रीखंड की गुलाबजाम? गुलाबजाम नको, खूप महाग पडेल बाई. शिरा. हा, शिराच करूया आपण. अगो बाई, काजू पिस्ते बदाम. काय झालं दादा? अपसेट आहे? तुम मुझे बता सकते हो. म्हणजे तुझ्याकडे काही असं मोठं सिक्रेट असेल तर तू मला सांगू शकतोस. माझ्या तोंडातून असं काही बाहेर पडत नाही. बोल. हे बघ, खूप सिरियस गोष्ट आहे. सिरियसली घेणार असेल तर सांगतो. सांग. मीराचं ज्याच्याशी लग्न ठरलंय ना, अक्षय, त्याचं काय? मला त्या मुलाबद्दल डाऊट येतोय. मी त्याला एका मुलीसोबत पाहिलं आणि मला असं वाटतंय की तो डबल टायमिंग करतो. काय सांगतोय? तरी तो मला मुलगा आवडला नव्हताच. आणि कळतं ना रे, म्हणजे कोणी असं ओव्हर वागायला लागलं ना की कळतं लगेच काहीतरी गडबड आहे. तुला पण तसंच वाटतंय ना? मी तर त्याला प्रत्यक्षात पाहिलंय. पण आता काय करू शकतो आपण? त्यांचा साखरपुडा ठरलाय. अरे पण त्याने काय फरक पडतोय? अथर्व एक आहे, पण काही स्टेप घ्यायची असेल तर आपल्या हातात प्रूफ पाहिजे. ते तर आहेच, नाहीतर आपल्या बोलण्याला कोण ऐकणार? त्याला कसा एक्सपोज करायचा हाच विचार करतोय मी. येस, एक आयडिया आहे. काय? आपण त्याच्या सोशल साईटवर जाऊन त्याचं अकाउंट चेक करू शकतो. तिथे आपल्याला कळेल. बेस्ट आयडिया. चल. बघ सापडला. बघू. हाच आहे. अरे जस्ट त्याने आता स्टेटस अपडेट केलंय. ग्रँड एक्झॉटिका हॉटेलमध्ये कुठेतरी बसलाय. अशा लोकांना सवयच असते रे शो ऑफ करायची. पण एक बरं आहे, सोशल साईटच्या मदतीने आपण त्याला पकडू शकतो. ऐक ना, तू राशील माझ्यासोबत? बस काय दादा, एनिथिंग फॉर मीरा ताई.